संगणक कक्षेचा सह स्मशानभूमीचा चिंचोलीत उद्घाटन. पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य तानाजी अप्पासह मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती. निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली येथे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख देण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या संगणक कक्षाचे उद्घाटन व तसेच चिंचोली गावातील बरेच वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या जागेचा विषय मार्गी लावत त्याच्या कामाचे भूमिपूजन पंचायत समितीच्या सभापती सौ डॉक्टर सुनीताताई संतोष वाघमारे व जिल्हा परिषद सदस्य तानाजी अप्पा बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित हलगरा गणाचे पंचायत समिती सदस्य मंगेश चव्हाण, सरपंच उपसरपंच अर्जुन गंगापुरे, केंद्राचे केंद्र प्रमुख तेलंग सर यांच्यासह शाळेतील मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मान्यवरांनी मार्गदर्शन करत चिंचोनडी गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी अतिशय चांगले आणि हुशार असून 21व्या शतकात आज ज्ञानासह तंत्रज्ञानाचा वापर होतोय. आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल. संगणक शिक्षणाचा प्रभावी उपयोग कौशल्य व तंत्रज्ञानाच्या बळावर विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन पंचायत समितीचे सभापती सौ डॉक्टर सुनीताताई संतोष वाघमारे यांनी केले. तर येणाऱ्या काळात आरोग्य, शिक्षण यासह जिल्हा परिषद शाळांमध्ये शासनाच्या विविध योजनेचा पूर्णतः लाभ कसा देता येईल आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा हे क्रमांक 1 वर कसा आणता येईल त्यात भर घालण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य तानाजी अप्पा बिराजदार यांनी व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर संतोष वाघमारे, चिंचोनडी गावचे उपसरपंच लिंबाजी बिराजदार, अर्जुन गंगापुरे, तेलंग सर यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एखादा लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर कशा पद्धतीने लोकांसाठी किंवा जनतेसाठी जनसेवा करावं याचा उत्तम उदाहरण आपण या ठिकाणी चिचोंडी या गावामध्ये पाहू शकता. जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती आणि त्याचबरोबर सदस्य मंगेश चव्हाण म्हणजे हलगऱ्याच्या गणातून जे निवडून आले आहेत ह्या सर्व जणांनी एकत्र येऊन या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी त्यांचं उज्ज्वल भविष्य व्हावं याकरिता संगणक कक्षाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आहे आणि त्याच्यामध्ये पुढाकार या ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. मात्र कशा पद्धतीचं उद्घाटन केलेलं आहे आणि काय कशा पद्धतीची ती भूमिका येणाऱ्या काळामध्ये भविष्यासाठी विद्यार्थी असेल ते विचारण्यासाठी आपण जिल्हा परिषद सदस्य आपल्यासोबत बिराजदार आहेत. आपण काय सांगाल कशा पद्धतीचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं? या ठिकाणी आज 2 चांगले उद्घाटन झाले. एक संगणक कक्षाचं उद्घाटन असेल आणि दुसरं स्मशानभूमीचा विषय बऱ्याच दिवसापासून या गावामध्ये विषय होता. गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्यामुळे आणि मान्य भैयासाहेबांच्या माध्यमातून विकास कामं येत असताना त्या विकास कामाचा चांगला सदुपयोग करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज प्रयत्न केलो. एक स्मशानभूमी शेडचं नूतन उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आणि संगणक कक्षाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं. मी आत्ताच सांगितलं की आपल्याला स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर सगळं ज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असलं पाहिजे आणि त्याच माध्यमातून हे संगणक कक्षाचं उद्घाटन झालं. आम्ही तर वर्गामध्ये फिरत असताना इथले विद्यार्थी एवढे हुशार आहेत म्हणजे इथला सर्व स्टाफ, इथले मुख्याध्यापक असतील, इथले सर्व शिक्षक असतील, केंद्रप्रमुख सगळ्यांच्या माध्यमातून या शाळेवर अतिशय बारकाईने लक्ष आहे आणि गावकऱ्यांचं विशेष लक्ष असल्यामुळं या शाळेमध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी तयार होत आहेत आणि त्याच माध्यमातून त्याच एक भाग म्हणून आम्ही आज या ठिकाणी संगणक कक्षाचं उद्घाटन केले. नक्कीच या गावातून अनेक मेजर अक्षरशः तुम्हाला माहीत असेल सिंदूर ऑपरेशन ज्या या ठिकाणी समजा इथले भूमिपुत्र आहेत हे तुम्हाला माहीत असावं. आपल्यासोबत जिल्हा पंचायत समितीचे सभापती सो डॉक्टर वाघमारे ताई आहेत. खरं तर सभापती झाल्यापासून ते पंचायत समितीला कमी आणि प्रत्येक गावात जास्त म्हणजे लोकांच्या सेवेत राहतात. काय सांगाल ताई, तुम्ही पायाला भिंगरी बांधूनच पूर्ण मतदारसंघ पेंजून काढताय, कशा पद्धती लोकांची प्रतिसाद मिळते आणि काही समस्या तुमच्याकडे येतात? आमचे मार्गदर्शक आदरणीय संभाजी भैया, आमचे श्रद्धास्थान अक्कासाहेब आणि अरविंद भैया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आरोग्य आणि शिक्षण ह्या विभागांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आम्ही विविध शाळांना, प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटीगाठी देत आहोत आणि आज चिचोंडी या शाळेत येऊन मला अतिशय आनंद झाला, कारण तालुक्यातील ही पहिली शाळा आहे जी ज्या शाळेला संगणक कक्षाची जोड भेटलेली आहे आणि इथल्या शिक्षकांची, ग्रामस्थांची आणि सर्व पालकांची जी भूमिका आहे की आपला विद्यार्थी हा आधुनिक युगात टिकला पाहिजे, त्याला आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची सुद्धा जोड भेटली पाहिजे, हे पाहून मला खरोखर मनस्वी आनंद झाला. आता तुम्ही स्वतः डॉक्टर आहात त्याच्यामुळे आरोग्याची काळजी तुम्ही स्वतः तर घेतच आहात, पण प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही विद्यार्थ्यांसह नागरिकांना सांगता की बाबा तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. आता तुम्हाला काय आढळलं काय असं म्हणजे आरोग्यासाठी काय कमतरता आहे किंवा ते पुढील काळामध्ये ते पूर्ण करावं असं?
शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन्ही ठिकाणी मी ज्यावेळेस व्हिजिट देते त्यावेळेस एक पटसंख्येचा शैक्षणिकदृष्ट्या जर पाहायला गेलं तर आपण जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या आहे ती थोडी कमी होताना दिसते. परंतु इथले जे जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत त्यांची तळमळ बघता ही नक्कीच पुढील काळामध्ये वाढेल असं मला वाटते. शेवटचा एक प्रश्न, बाल उपक्रम पूर्ण निलंगा मतदारसंघात राबवण्यात आला. अक्षर तुम्ही सभापती आहात, किती जिल्हा परिषदला शाळेमध्ये बाल उपक्रम राबवण्यात आलाय किंवा 100% झालेला आहे अशा पद्धती तुम्हाला काय आढळून आलं? जवळपास हा उपक्रम बऱ्याच शाळांमध्ये पूर्ण झालेला आहे. 80 ते 90% शाळांमध्ये पूर्ण झालेला आहे. अजून काय कमतरता म्हणजे येण्या काळामध्ये पूर्ण त्याची करावी असं काय वाटतं? कमतरता अजून मला बऱ्याच शाळांना व्हिजिट द्यायची आहे आणि जर मला तसं निदर्शनास आलं तर नक्कीच त्या कमतरता दूर करण्याचं आम्ही कार्य करू. बघा, हे डॉक्टर असणं कसं असतंय आणि आरोग्याची काळजी म्हणजे शैक्षणिक आणि आरोग्य ह्या दोन गोष्टीवर जर भर दिला ना तर 100% ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकांचं भलं होईल आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य हे निश्चितपणे होईल. मी असलम जारेकर, एपीएन मार्ग न्यूजसाठी निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.